अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गाव सोडून मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी वाघापूर तालुका पुरंदर येथून मुंबई येथे भाजीराव कुंजीर मुंबईमध्ये टेम्पोवरती क्लीनर म्हणून काम केले त्यांनी। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गाव सोडून मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी वाघापूर तालुका पुरंदर येथून मुंबई येथे बाजीराव कुंजीर मुंबईमध्ये टेम्पोवरती क्लीनर म्हणून त्यांनी काम केलं। यावेळी त्यांचे आपटी तालुका भोर येथील पंडित पारठे किराणा दुकानात काम करायचे। गुणाजी पारठे हे टेम्पो ड्रायव्हर म्हणून 1980 साली मुंबईत कामाला होते। कामाला असताना अनेक वेळा जेवणाचे हाल असायचे, मात्र अशाही परिस्थितीत एकमेकांना साथ देत मुंबईत मिळेल ते काम करून आपल्या पोटाची खळगी भरली। 3 वर्षांनंतर बाजीराव कुंजीर यांनी रिक्षा चालवली। थोडीशी परिस्थिती चांगली झाल्यानंतर बाजीराव कुंजीर टेम्पो घेऊन गावीच आपला व्यवसाय त्यांनी सुरू केला। गावामध्ये राजकारण समाजकारण करता करता 10 वर्ष सरपंचपद बाजीराव कुंजीर यांनी भूषवलं। गुणाजी हे मुंबईत टेम्पो चालवत होते। त्यानंतर काही वर्ष बिल्डर यांच्याकडेही काम करून मुंबईमध्ये त्यांनी जवळपास 40 वर्ष काम केलं आणि थोडी परिस्थिती चांगली झाल्यावर ते भोर तालुक्यातील मूळ गावी येऊन आपला शेती व्यवसाय त्यांनी सुरू करून मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण केलं। पंडित पारठे यांनी 40 वर्ष मुंबईत तर किराणा दुकानात काम केलं आणि 40 वर्षानंतर आपल्या गावी येऊन पुन्हा शेती व्यवसाय सुरू केला। प्रपंचाबरोबर मुलांनाही उच्च शिक्षित केलंय। आज अचानक बाजीराव कुंजीर हे आपल्या पत्नी सुनीता कुंजीर, पत्रकार राजेंद्र शिंदे आणि सुवर्णा शिंदे यांच्या समवेत भोर तालुक्यातील आपल्या मित्रांच्या आपटी गावाला जुन्या मित्रांना भेटण्यासाठी गेले। गावामध्ये गेल्यानंतर मित्रांचे तर मोबाईल नंबर नव्हते, मात्र गावातील पारावर बसलेल्या व्यक्तींना पंडित पराठे आणि गुणाजी पराठे कुठे राहतो असं विचारल्यावर त्यांनी गुणाजी पराठे यांचा सरपंच असल्याचे सांगून त्यांच्या घराचा रस्ता सांगितला। त्यानंतर घरी गेल्यानंतर गुणाजी यांनी बाजीराव कुंजीर यांची मिठी मारून स्वागत केलंय। घरात गेल्यानंतर घरच्यांनी आदरात तिथे गेलाय। अरे पंडित कुठे आहे असं विचारल्यानंतर पाठीमागेच राहतो असं सांगून पंडित यांनाही फोन करून बोलावलं। बाजीराव कुंजीर यांना पाहून जुन्या आठवणींना 40 वर्षानंतर भेटलेल्या तीनही मित्रांनी उजाळा दिला। दोघांच्याही पत्नींनी आदरात तिथे गेलाय। त्यानंतर सर्वांनी भोर महाड रस्त्यावरील जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या रायरेश्वर हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेऊन एकमेकांच्या सुखदुःखात या पुढे सहभागी होत राहू असं सांगत सर्वांनीच एकमेकांसाठी निरोप घेतलाय। राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।